मध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला। डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय। मंत्री रवींद्र चव्हाणांनी मालवणमध्ये स्मारकास्थळी भेट दिली। 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। उभारणीनंतर वर्षभरातच हा पुतळा कोसळला, त्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलं। सगळ्या गोष्टी स्वच्छ खायचे, सगळ्या गोष्टी महिलांनी बाहेर पडावं, सगळ्या गोष्टी स्वच्छ खायचे। मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, डागडुजी सुरू। मालवण राजकोट मधील पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक। आमदार वैभव नाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप। स्मारकाच्या कामातील कॉन्ट्रॅक्टर नेत्यांना जेलमध्ये टाका, जरांगेंची मागणी। पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी करण्यात कारवाई होईल, सरकारची भूमिका। नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। एक भावना आहे माणसाची, पण आम्ही त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी, मी मगाशी म्हटलं की आराध्य दैवत आहे। हा पुतळा तात्काळ आम्ही उभारू आणि कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे। कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही। या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। समुद्राच्या कडेला कुठलंही काम करायचं असेल तर तिथं वाऱ्याचा वेग किती आहे, वेग लक्षामध्ये घेता तिथं फाउंडेशन कसं असलं पाहिजे, ते फाउंडेशन झाल्यानंतर जर एखादा महापुरुषांचा पुतळा उभा करायचा असेल तर तो पुतळा कशा पद्धतीचा असला पाहिजे, हे सगळं बारीक सारीक गोष्टी पाहाव्या लागतात। परंतु त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि जो ह्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर सक्त अशा प्रकारची कारवाई केली जाईल। कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे, नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही, याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे। 2023 ला प्रधानमंत्री महोदयांनी जे अनावरण केलेलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं, तो पुतळा देखील पडला। म्हणजे विचार करतो तुम्ही, त्या पुतळ्यात, छत्रपतींच्या पुतळ्यात देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला असेल, भाजपने भ्रष्टाचार केला असेल, ही परिस्थिती आहे। खरी की खोटी मला माहित नाही, पण चौकशी झाली पाहिजे। प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही अनावरणासाठी आणता, देशातले सर्वोच्च पदावर बसलेले नेते जे आहेत त्यांना जेव्हा तुम्ही आणता, तेव्हा तुम्ही एवढी देखील काळजी घेत नाही की ते पुतळ्यात भ्रष्टाचार होणार नाही। चौकशी झालीच पाहिजे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। दैवताला सुद्धा डोळ्यासमोर ठेवत चला, दैवतांचे अपमान करू नका छत्रपती शिवरायांसारखे। तेही जरा स्मारक झालं पाहिजे। इंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाच्या संदर्भात नुसते निवडणूक आले की बोलायचं, जरा बोलकापणा थोडं बंद करा आता। आणि हे असे कामं करणाराला जेलामध्ये टाकायला, हे जे छत्रपती शिवरायांचा स्मारक कोसळले, काम करणारे ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कोणतरी असणारच आहेत। आता नेते फितेच असणार याच्यात 100% कोणीतरी। पैसे कशात खायचं सवय लागेल यांना, जेला टाका सगळ्याला, सोडू नका यांना।